रामकृष्णारी हा आमचा सुभाष हरिभाऊ शिंदेचा एक मुलगा, लहान मुलगा आहे ओंकार. तर ओंकाराची पत्नीसुद्धा हरिनामाच्या सेवेला आहे. आता ती पारायणामध्ये वाचन करत आहे अखंड हरिनाम सप्ताहाच्या. आणि आमच्या ओंकारला सुद्धा त्या विठ्ठल नामाची सेवा घे. तर त्याच्या हातून सुद्धा विठ्ठल 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 आहे. आणि आपण आपला जप चालू करता. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. काय सुंदर लिहितो बा माझं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. वा वा वा. आमच्या ओंकारच्या हातून सुद्धा विठ्ठल नामाचं लेखन झालंय. फक्त तुझ्या मुखातून 2 शब्द तुला हे लिहितं कसं वाटलं आणि तुला काय वाटलं हे ते एका शब्दात सांग. त्यांना खूप छान वाटलं आणि आमच्या घरात परंपरा ही पहिला सुरू आहे, त्यामुळे घेऊन खूप छान वाटलं. खूप धन्यवाद माऊलीराम. मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की पुत्र व्हावा. काही होऊन दे. नाही म्हणजे ते अपत्य होईलच ना, पण असा पुत्र व्हावा की ज्याचा 3 लोकी झेंडा व्हावा. असा आमच्या ओंकारने. तुझ्या अपत्याबद्दल नाही मी बोलत, तुझ्याबद्दल. कारण तू एक स्वतः मुलगा आहे आणि आपल्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घेत घेत त्याने अतिशय अंतःकरणातून, म्हणजे आता कामामध्ये काम म्हणा राम राम या म्हणण्याप्रमाणे तिने आपल्या आईवडिलांच्याच सेवेला सहकार्य करूनच त्यांनी इथून पुढचा सगळा आरोग्य धाचा घेतलेला आहे, कुटुंबाची जबाबदारी घेतलेली आहे. आणि तो आता आपल्या आईवडिलांच्या सेवेला खूप सहकार्य करेल. मी माऊलीला प्रार्थना करतो माझ्या लेकराला सदैव सुखी ठेव, आरोग्य ठेव आणि निरोगी ठेव. रामकृष्ण. रामकृष्ण.